नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. यू शेमलेस, कुठे गेली होतीस हे छोटे छोटे कपडे घालून? नवीन कोणी भेटलंय का हे बघण्यासाठी? संजय तिचे केस आपल्या हातात घट्ट पकडत बोलला. काय करतोयस? सोड, दुखतंय मला. मी माझ्या एका आंटीच्या घरी गेले होते, माझ्या मैत्रिणीबरोबर. जान्हवीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. तुला नकार देता आला नाही का? बघ किती वाजले आहेत, मध्यरात्र झाली आहे. लग्न झालेल्या बायकोंनी असं रात्री अपरात्री इतर पुरुषांबरोबर असं फिरणं ठीक आहे का? संजय रागाने बोलला. तू कधी मला बायको मानलं आहेस का? त्याचं बोलणं ऐकून जान्हवीला खूप राग आला आणि आता ती त्याच्यासमोर हार मानू इच्छित नव्हती. कोणता नवरा बायकोशी असं वागतो? कठोर शब्द आणि असभ्य बोलणं असं कोणता नवरा करतो आपल्या बायकोबरोबर? जान्हवीचे अश्रू तिच्या गालावरून वाहू लागले. तू मला डिवोर्स का देत नाही? मला इथं तुझ्याबरोबर अजिबात राहायचं नाहीये. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये. तू एक सायको आहेस, सायको. जान्हवीचा राग एकदम शिगेला पोहोचला होता. तळ करून जान्हवीच्या गालावर एक थप्पड पडली. तू तो माणूस आहेस ज्याचा मला या जगात सर्वात जास्त तिरस्कार वाटतो. जर तुला मला डिवोर्स द्यायचा नसेल तर मला मारून टाक. जान्हवीचे शब्द संजयला विजेच्या कडकडाटासारखे जाणवले. मी तसं कधीच होऊ देणार नाही आणि उद्यापासून हे घर सोडू नकोस. गेटमधून पाय बाहेर ठेवायची हिंमत असेल तर तुझ्या शिक्षेसाठी तयार राहा. हे दुखावणारे शब्द बोलून संजय लगेच रूममधून निघून गेला. मूर्ख, भावनाहीन माणूस, जान्हवी जोरात ओरडली. पण संजय तर केव्हाचा निघून गेला होता. संजयच्या या वागणुकीमुळे चिडलेल्या आणि रागावलेल्या जान्हवीने तिच्या खोलीतील संपूर्ण साहित्याची तोडफोड करायला सुरुवात केली. मेकअपचं सामान सर्वत्र विखुरलेलं होतं. बेड लिनन जमिनीवर पडले होते. कपाटातील ब्रँडेड कपडे जमिनीवर विखुरलेले होते. जान्हवीला पूर्ण खोली उद्ध्वस्त करायची होती. मी नक्कीच असं काही करेन की मी तुला माझ्याशी असे वागल्याबद्दल पश्चाताप वाटेल. तू माझ्यासमोर गुडघे टेकून राहशील. जान्हवी स्वतःशीच मनावर विचार करायला लागली आणि चादरशिवाय बेडवर झोपली. त्याचवेळी त्याच्या खोलीत असलेला संजय खूप अस्वस्थ आणि रागावला होता. विशेषतः जान्हवीने आधी जे सांगितले ते लक्षात घेऊन. म्हणून तुला माझ्यापासून दूर व्हायचं आहे? हां, पण मी तुला जाऊ देणार नाही, संजय स्वतःशीच मनात बोलला. आज रात्री दोघे स्वतंत्र खोलीत झोपले होते. दोघांमध्ये फक्त एकमेकांविषयी राग होता. सकाळी जान्हवीने संजयच्या बोलण्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले. संजय आणि कुणाल नाश्ता करत असताना जान्हवी रूममधून बाहेर आली. प्लीज नंतर माझी रूम व्यवस्थित करा आणि आज मला नेहमीपेक्षा लवकर जायचं आहे, जान्हवी घरातील बटलरला म्हणाली. बटलर म्हणजेच जान्हवीच्या घरातील मेड. आणि तिच्याकडे पाहणाऱ्या संजयकडे दुर्लक्ष केले. तू एवढ्या लवकर कुठे जात आहेस? आता मी काय बोलत आहे ते तू ऐकणार नाहीस? सध्या डायनिंग टेबलवर नाश्ता करत असलेल्या संजयने विचारलं. ठीक आहे, मी जाते, जान्हवी त्या बटलरला सांगून निघून गेली. संजयच्या प्रश्नाला उत्तर न देता जान्हवी घरातून गेली. जान्हवीच्या खोलीबद्दल उत्सुकतेने संजयने जान्हवीच्या रूममध्ये जायचं ठरवलं. क्लिक करून दरवाजा खोलला. त्याने दार उघडला आणि त्याने पहिले दृश्य पाहिले. ती खोली अगदी तुटलेल्या जहाजासारखी दिसत होती. खोलीतील सर्व वस्तू तोडल्या फोडल्या होत्या. वरवर पाहता तू फक्त हट्टीच नाहीस, पण थोडीशी वेडीही आहे. संजय मनातच तिच्याबद्दल विचार करू लागला. संजयने खोलीचे निरीक्षण करताना विचार केला. संजय पुन्हा बाथरूममध्ये गेला आणि त्याला दिसले की इकडे तिकडे साबणाने विखुरलेले घाणेरडे कपडे. हे दृश्य पाहणाऱ्या संजयने फक्त डोकेच हलवले. पण अचानक जान्हवीची अंडरगार्मेंट्स तिथे विखुरली होती. किती विचित्र आहे ही, संजय बडबडला आणि मग कपडे उचलले आणि कपाटातून जमिनीवर विखुरलेल्या
कपड्यांसह कपड्यांच्या टोपलीत ठेवले. संजय घरकाम करणाऱ्याला भेटायला किचनमध्ये परतला. त्याने मेडला विचारलं, जान्हवी स्वतःचे कपडे स्वतः धुते का? संजयने विचारलं. मेड म्हणाला, हो सर, मॅडम स्वतःचे कपडे स्वतः धुतात. त्याचाच एक नोकर बोलला, ठीक आहे, मग तुम्हाला तिचे कपडे धुवायची गरज नाही. मी बघून घेईन काय करायचं ते. संजय बोलला. त्याला स्त्रियांची चीड होती, त्यामुळे त्याच्या घरात एकही मेड नव्हती. स्त्री म्हणून एकही मेड नव्हती. सगळे पुरुष कामगार होते. त्यामुळे जान्हवी तिचे कपडे स्वतः धुत होती. हे संजयच्या लक्षात आलं. ठीक आहे सर, नोकराने आज्ञाधारकपणे उत्तर दिले आणि लगेच जान्हवीच्या खोलीकडे ती साफ करण्यासाठी गेला. संजय डायनिंग टेबलवर परतला, जिथे कुणाल अजूनही त्याच्या नाश्त्यात व्यस्त होता. संजय खुर्चीवर बसला. मिस जान्हवीची या घरातून हकलपट्टी करण्याचा माझा आधीच प्लॅन तयार झाला आहे. आपण आपलं कधी मिशन पार पाडायचं? कुणालने संजयचे हावभाव बघून मुद्दाम संजयला विचारलं. कुणालला देखील खात्री होती की संजय जान्हवीला या घरातून कधीच बाहेर जाऊ देणार नाही. विसरून जा, मी तिला वेगळ्या पद्धतीने शिक्षा देईल, संजय म्हणाला. जर ती या घरातून गेली तर ते खूप सोपे होईल. संजयने संशयाने उत्तर दिले. हे तुमच्यावर अवलंबून आहे बॉस, तुम्ही नेहमी बरोबर असता. कुणालने बेफिकीरपणे उत्तर दिले. आज तू ऑफिसला जा, मला अजून काम आहे, संजय खोटं बोलत म्हणाला. कुणालला हे माहिती होतं. ठीक आहे, पण लवकर ये, आज आपली मीटिंग आहे. कुणालने संजयशी बोलणे संपल्यानंतर लगेच कुणाल तिथून निघून गेला. कुणालला माहिती होते की त्याचा बॉस काय करणार आहे, कारण त्याने नोकराशी संजयचे संभाषण ऐकले होते. कुणाल संजयच्या समोरून निघून गेल्यावर संजय थेट जान्हवीच्या खोलीत गेला आणि जान्हवीचे कपडे स्वच्छ करायला घेऊन गेला. संजयने जान्हवीचे कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी एका खास खोलीत घेऊन गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा काय करावे याबद्दल संजय गोंधळून गेला, कारण त्याचा इतिहास असा होता की त्याने कधीही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले नव्हते. जे त्याला माहीत होते की फक्त त्याचे हात वापरतात, कारण त्यावेळी तो स्वतःचे कपडे न धुण्यासाठी इतका श्रीमंत नव्हता. कोणत्या पद्धतीने ते घालायचे? वॉशिंग मशीनच्या बटनांकडे पाहताच संजयने विचार केला, श्रीमंत व्यक्ती होणे देखील कठीण आहे. तुम्ही तुमच्या बायकोचे कपडे देखील धुवू शकत नाही. संजय स्वतःशीच मनात बळबळला. संजय इकडे तिकडे चालत म्हणाला. सिंघानिया या कंपनीच्या 10 मजली ऑफिसमध्ये संजय पोहोचला होता. तेव्हा संजय जवळून जाताना सर्वांनी आपल्या बॉसला सलाम करण्यासाठी मान खाली केल्या. मागे वळून न पाहता संजय त्याचं काम सुरू करण्यासाठी वरच्या मजल्याकडे चालत राहिला. ट्रिंग, एकदम लिफ्टचा दरवाजा उघडला. संजय थंड भावनेने लिफ्टमधून बाहेर पडला आणि थेट कुणालच्या कॅबिनच्या बाजूला असलेल्या कॅबिनमध्ये गेला. आलास? कुणाल त्याला विचारतो. एक गेस्ट तुझी वाट पाहत आहे, कुणाल म्हणाला. कोण? संजयला आश्चर्य वाटले की इथे आत्ता कोणता गेस्ट आला आहे. त्याच्या ऑफिसमध्ये कधीही गेस्ट आले नव्हते. तुम्ही स्वतःच बघाल. अरे हो, 11 वाजता विसरू नका. आपण मीटिंग रूममध्ये भेटू. उशीर करू नका, कुणाल म्हणाला. क्लिक म्हणून दार उघडले. संजयला लगेचच एक मध्यमवयीन स्त्री सोफ्यावर बसलेली दिसली. त्या महिलेचा संजयला सर्वात जास्त तिरस्कार होता. अलीकडच्या काळात ती नेहमीच संजयला भेटायला येत होती आणि माफी मागत होती, पण संजयने कधीही प्रतिसाद दिला नव्हता. इकडे का आलीस? संजयने एकदम कठोरपणे उपहासाने विचारले. मला फक्त तुझी आणि तुझ्या बहिणीची आठवण येत होती, ती स्त्री म्हणाली. संजयला मिठी मारण्यासाठी संजयजवळ येत असलेली मध्यमवयीन महिला म्हणाली. मला हात लावू नकोस. प्रेरणा आणि मी आता तुझी मुलं नाहीत. तुझ्या परिपूर्ण कुटुंबासोबत तू आनंदाने जग. संजयने त्याच्या गालाला स्पर्श करू इच्छित असलेल्या मध्यमवयीन महिलेचा हात मागे केला. मला फक्त तुला समजावून सांगायचं आहे, पण तू काही ऐकून घेत नाही.
तू तर मलाच दोषी मानत आहेस. संजयची आई तिच्या गालावर पडलेले अश्रू पुसताना बोलली. पुरे झाले. भूतकाळ कधीच समोर आणू नकोस. मी आता माझ्या आयुष्यात आनंदी आहे. आणि आणखी एक गोष्ट, आरशात पहा, समजेल कोण दोषी आहे आणि कोण नाही. माझ्या वडिलांना कधीही दोष देऊ नको. संजयने रागाने त्या महिलेला उत्तर दिले. तुझं बोलणं झालं असेल तर तू जाऊ शकतेस. दरवाजा तिकडे आहे. संजय दरवाजाकडे दाखवत आईला हकलवून लावले. तू क्रूर आहेस संजय. जिने तुला 15 वर्षाचा होईपर्यंत वाढवले, पण त्या बदल्यात तू काय करणार? तू तिच्याऐवजी तुझ्या पप्पांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. मध्यमवयी बाई संजयच्या खोलीतून निघून गेली आणि जाता जाता ती म्हणाली, आपल्या वडिलांबद्दल विचित्रपणे विचार करू इच्छित नसल्यामुळे मीटिंग सुरू होईपर्यंत संजयने स्वतःला त्याच्या डेस्कवरील रिपोर्टमध्ये तपासण्यात व्यस्त ठेवले आणि स्वतःचं मन शांत ठेवलं. बरोबर 10:55 संजय मीटिंग रूमच्या दिशेने चालत गेला. तिथे आधीच बरेच लोक त्याची वाट पाहत होते, ज्यांनी मीटिंगमध्ये भाग घेतला होता. संजय खुर्चीच्या अगदी शेवटी बसला होता. कुणाल देखील संजयच्या शेजारी बसला होता, जो काम करताना नेहमी त्याच्याशी एकनिष्ठ होता. गुड आफ्टरनून. ठीक आहे, तर मी मिस्टर संजयचे साचिक म्हणून या मीटिंगमध्ये आहे आणि मी या महिन्याचा रिपोर्ट प्रेझेंट करणार आहे, कुणाल सर्वांच्या समोर म्हणाला. सर्वांनी या महिन्यात त्यांच्या कामगिरीचे निकाल सादर केले. संजय आणि कुणाल दोघेही त्यांच्या टक्केवारीवर समाधानी दिसत होते. त्यांना दिसून आलं की सर्व चांगलं काम करत आहे. ठीक आहे, यावेळी आम्ही तुमच्या कामावर समाधानी आहोत, परंतु पुढच्या महिन्यात आम्ही सध्याच्या तुलनेत अधिक चांगले आणि प्रगत असायला हवे. संधी दिल्याबद्दल थँक्यू, कुणाल म्हणाला. मीटिंगमध्ये सहभागी झालेले सर्व कर्मचारी एक एक करून निघून गेले. आता संजय आणि कुणाल मागे राहिले होते. तुझी आंटीशी भेट झाली? कशी झाली? सर्व काही ठीक आहे का? कुणालला खरोखर संजयची काळजी होती, कारण कुणालला माहीत होते की जेव्हा संजय त्याच्या आईला भेटला होता तेव्हा तो नेहमीच भावूक होत होता. मी ठीक आहे, संजयने दुखावलेले हृदय लपवत उत्तर दिले. आंटीशी जास्त कठोर होऊ नकोस. तुला सोडून जाण्याचे कारण काय होते याचा तू कधीच शोध घेतला नाहीस. त्यांना तू विचारले सुद्धा नाहीस. कुणालने त्याच्यासमोर रिपोर्ट व्यवस्थित करताना सांगितले. मग लगेचच पहिले पाऊल टाकलेल्या संजयच्या मागे चालू लागला. मला तपास करण्याची गरज नाही. मला आता त्याची काळजी नाही. संजयने कुणालकडे डोके न वळवता चालत उत्तर दिलं. मला वाटतं मी आज लवकर घरी जात आहे. तू आज आपल्या क्लायंटला भेट आणि सांग की मला तातडीचं काम आलं आहे, संजय म्हणाला. हे तुमच्यावर अवलंबून आहे बॉस. तू इथला बॉस आहेस, कुणालने उत्तर दिले. त्याच्या कॅबिनमध्ये आल्यानंतर संजय त्याची बॅग घेऊन ऑफिसमधून निघून गेला. यावेळी संजय स्वतः गाडी चालवत होता आणि त्याचे डेस्टिनेशन रेस्टॉरंट होते, जिथं जान्हवी काम करत होती. पुढची कथा चालू राहील. ते ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवाल आणि नक्की सांगाल की कथा तुम्हाला